नभात तारकावली सुराम्य निर्मला सुराम्य ती हुनी किती सुराम्य ती हुनी किती दिसे प्रभू मला प्रभावयुक्त सौम्यता ललाट शोभवी. हा आहे तरी कोण या सिरीजच्या 11व्या सत्रात आपले मनापासून स्वागत. मत्तई 3:11 माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. प्रिय श्रोत्यांनो, हे शब्द आहेत बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे, जे त्याने येशू ख्रिस्तासाठी सर्व लोकांसमोर उच्चारले. योहान हा येशू ख्रिस्ताचा नातलग होता. तो वयाने प्रभूपेक्षा जवळजवळ 6 महिने मोठाही होता. त्याच्या सेवेला आरंभ प्रभूच्या सेवे अगोदर झाला आणि त्याच्याबद्दल स्वतः प्रभू येशू म्हणाला की स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा मोठा कोणी निघाला नाही. पण इतकं जरी असलं तरी प्रभू येशू हा निर्विवाद योहानापेक्षा समर्थ आहे. याची कित्येक कारणे आहेत. योहान दूत आहे, प्रभू येशू देव आहे. योहान निरोपे आहे, प्रभू येशू स्वतः निरोप आहे. योहान वाणी आहे, प्रभू येशू शब्द आहे. योहान पाठविलेला आहे, प्रभू येशू पाठविणारा आहे. योहान वराचा मित्र आहे, प्रभू येशू स्वतः वर आहे. योहान दिवा होता, प्रभू येशू जगाचा प्रकाश आहे. योहान मार्ग तयार करणारा होता, प्रभू येशू स्वतः मार्ग आहे. आणि या सर्वांपेक्षा अतिमहत्वाचे कारण म्हणजे योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, पण प्रभू येशू हा पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा करणारा आहे. प्रियांनो, या योहानाने केवळ इस्रायल लोकांसाठीच प्रभूचा मार्ग तयार केला, पण जो योहानापेक्षा समर्थ आहे त्या प्रभूने काल्वरीच्या वधस्तंभावर स्वतःचे बलिदान देऊन स्वदेहातून एक नवीन जीवनयुक्त मार्ग सर्व जगासाठी तयार केला आहे. आपणही त्या मार्गाने चालणार का? आपणही त्या सामर्थ्य प्रभूला आपले जीवन अर्पिणार का? आपणही योहानाप्रमाणे म्हणणार का, त्याची वृद्धी हो व माझा ऱ्हास हो? प्रिय श्रोते हो, जो योहानापेक्षा समर्थ आहे त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवूया व त्याला अधिक ओळखूया की हा आहे तरी कोण.